सुप्रभात. मराठीवर प्रेम करणाऱ्या, मराठी भाषा बोलणाऱ्या, जपणाऱ्या, समृद्ध करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व शिक्षक वर्गाला माझा नमस्कार. मागील पाठामध्ये एक रूपक कथा घेतली होती, त्याचं नाव होतं गवताचं पात. आपल्या मराठीच्या पुस्तकामध्ये अनेक वेगवेगळे साहित्य प्रकार आहेत, त्यामधली रूपक कथा आपण शिकलो. आज आपण एका कवितेचा अभ्यास करणार आहोत. ती कविता मी आता तुम्हाला पीपीटीच्या माध्यमातून शिकवते. माझे स्क्रीन शेअर करते म्हणजे तुम्हाला कळेल. आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक विभागातर्फे आपला हा जो ऑनलाईन पाठ चालू होणार आहे, त्या पहिल्या पाठाचं पहिलं पुष्प गुंफताना मला अतिशय आनंद होत आहे. मी मराठीमधील कुमार भारती इयत्ता 10वीचा पद्यपाठ क्रमांक 9 आश्वासक चित्र याची निवड केलेली आहे. आपण कोणतीही कविता शिकत असताना आधी ती कविता त्या कवयित्रीने का लिहिली याचा विचार करणं फार गरजेचं आहे. कारण कोणतीही कविता शिकताना आपण त्या कवयित्रीच्या मनाचा किंबहुना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा अभ्यास करणं फार गरजेचं असतं. नेहमी आपण कविता शिकवताना वर पुस्तकात प्रस्तावना दिलेलीच असते, पण फक्त प्रस्तावना वाचली म्हणजे तो कवी समजला असं होत नाही. आणि म्हणून आपण आधी तो कवी समजून घेणं तितकीच गरजेची गोष्ट आहे. आणि आजची ही जी आपली कवयित्री आहे तिचं नाव आहे नीरजा, की ज्यांनी आपल्याला आश्वासक चित्र नावाची एक अतिशय आशादायी कविता दिलेली आहे. ही कविता त्यांनी 20 ते 22 वर्षापूर्वी लिहिलेली असली तरी सुद्धा त्या कवितेचा कालखंड वेगळा असूनही ती अजूनही तितकीच तरुण आहे. त्यातला जो विचार आहे तो आजही आजच्या मुलांसाठी उपयुक्त असाच आहे आणि म्हणूनच 10वीच्या वर्गात त्यांनी ही कविता दिलेली आहे. आपली जी कवयित्री आहे नीरजाताई यांचे जे वडील आहेत म सु पाटील हे प्रसिद्ध समीक्षक होते. तसेच ते कॉलेजमध्ये शिकवत असल्यामुळे त्यांची नोकरी ही मालेगावला होती. तर त्यांची आई सुद्धा नोकरी करायची, पण त्यांची नोकरी ही मुंबईला होती. आपल्या कवयित्रींना 4 बहिणी आणि त्यांची आईची नोकरी मात्र मुंबईला. त्या काळात म्हणजे त्यांचा जन्म 1960 सालचा आहे. 60 वर्षापूर्वीची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीत सुद्धा त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आईला 4 बहिणींना वेगळं घर करून मुंबईला राहण्याची मुभा दिली. या परिस्थितीचा त्यांच्यावर खूप मोठा परिणाम झाला की एवढे हुशार आणि आत्मनिर्भर अशी आई, त्याचबरोबर वडील समीक्षक असे वडील, या सगळ्यांचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावर झाला आणि त्यांचं एक वेगळंच व्यक्तिमत्व तिथे फुलायला लागलं. त्यांची आई नोकरी घर सांभाळत 4 बहिणींचा सांभाळ करत होती आणि त्या आईची जी आत्मनिर्भरता आहे त्या आत्मनिर्भरतेचं बऱ्याच वेळेला त्यांच्या कवितेतून एक आत्मनिर्भर स्त्री उमटण्याचं कारण बहुतेक त्यांची आईच असावी. नीरजाताईंनी आपल्या शाळा कॉलेजमध्ये असतानाच अनेक कविता रचलेल्या होत्या, पण त्यांची जी पहिली कविता आहे ती प्रसिद्ध झालेली आहे 1986 साली. 1983 साली त्याही कॉलेजमध्ये प्रोफेसर होत्या, पण 1986 सालची जी सावित्री नावाची कविता आहे त्या कवितेपासूनच त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. ही सावित्री कोण आहे तर जी वटपौर्णिमेला आपण सत्यवान सावित्रीची कथा ऐकतो त्या सावित्रीला काही प्रश्न त्यांनी या कवितेतून केलेले आहेत की आजच्या समाजाला कोणत्या सावित्रीची गरज आहे. तर महात्मा फुलेंच्या सावित्रीची गरज आहे की सत्यवानाच्या सावित्रीची गरज आहे. जरी त्या काळामध्ये त्या सावित्रीने सत्यवानाचा म्हणजे आपल्या पतीचा जीव वाचवण्यासाठी यमाशी जरी लढली असली तरी त्या बंधनामध्ये आजची स्त्री गुरफटलेली आहे. वडाला 4 फेऱ्या घालण्यापेक्षा 4 बुक शिकली पाहिजे अशी त्यांची इच्छा त्यांनी या कवितेतून व्यक्त केलेली आहे. त्यांच्या अनेक ज्या कविता आहेत त्या पुढील प्रमाणे आहे. नीरजाताईंचं साहित्य इथे मी दिलेलं आहे. त्यांच्या ज्या 4 कविता संग्रह आहेत त्या सगळे कविता संग्रह एकापेक्षा एक वेगळे आहेत. तुम्ही इथे समोर पाहताय की त्यांची नावं मी दिलेली आहेत. पहिलाच कविता संग्रह आहे तो आहे वेना. वेना म्हणजे काय तर वेदना, पण कोणत्याही वेदनेला आपण वेना म्हणत नाही. वेना म्हणजे ज्या वेळेला स्त्री प्रसूत होते, तिला बाळ होतं, त्यावेळेच्या ज्या वेदना असतात त्या वेदनांना वेना असं म्हणतात. मग या कविता संग्रहामधल्या वेणा कोणत्या आहेत तर ज्यावेळी कवीला एखादी कविता स्फुरते किंवा ती कवितेचा जन्म होतो
त्यावेळेला त्या कवयित्रीच्या किंवा त्या कवीच्या मनामध्ये काय भावभावना असतात त्यांचं निरूपण त्यांनी या कवितेत केलेलं आहे किंवा कविता संग्रहातून केलेला आहे. पुढचा जो कविता संग्रह आहे तो आहे निरणवय. निरणवय हा अगदी वेगळा शब्द आहे. मग त्या निरणवयचा अर्थ काय? ज्या वेळेला अनेक त्यांच्या मुलाखती मी वाचल्या, ऐकल्या, त्यातून त्यांनी सांगितलेला अर्थ असा आहे की अन्वय म्हणजे अवलंबून असणे आणि निरणमय म्हणजे अवलंबून नसणे. स्त्री ही स्वयंभू आहे, ती कुणावरही अवलंबून नाही, हे त्यांनी त्यांच्या आईकडून शिकलेलं आहे. आणि अशाच आत्मनिर्भर अशा स्त्रियांवर त्यांनी ह्या कविता लिहिलेल्या आहेत. पुढचा जो कविता संग्रह आहे तो आहे श्री गणेशा. बघा किती वेगळं नाव आहे. आपण नेहमी म्हणतो की श्री गणेशा. कुठल्याही कामाची सुरुवात करताना आपण श्री गणेशा म्हणतो. म्हणजे इथे सुद्धा एक पुरुषप्रधान संस्कृती आपल्याला दिसते. पण कवयित्रीच्या मते स्त्री सुद्धा एक स्वयंभू आहे. आज सगळ्या चौकटी मोडून स्त्री बाहेर पडलेली आहे. नवीन नवीन शिखर ती पादक्रांत करत आहे. मग स्त्री गणेशा का असू नये? तर अशाच वेगळ्या विचारांचा हा कथा संग्रह आहे स्त्री गणेशा. पुढचा आहे निरर्थकाचे पक्षी. आपण जी कविता आता शिकणार आहोत ती कविता सुद्धा याच कविता संग्रहातली आहे. तर त्याच्यावर आपण नंतर बोलू. त्यांचे काही ललित लेख आहेत. चिंतन शलाका, बदलत्या चौकटी, कथा संग्रह आहेत. जे तर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती, पावसात सूर्य शोधणारी माणसं, हे त्यांचं बरंच लिखाण आहे. पण आपण फक्त कविता शिकणार आहोत त्यामुळे कविता संग्रहाबद्दलच मी बोलणार आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. या पुरस्कारांमधील निरर्थकाचे पक्षी ज्या पुस्तकातली आपल्याला कविता शिकायची आहे त्या पुस्तकाला केशवराव कोठावळे पुरस्कार मिळालेला आहे. पुणे येथे भरलेल्या 4थ्या सम्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डिसेंबर 2014 मध्ये त्यांनी भूषवलेलं आहे. निरणवय या कविता संग्रहाला काय गेलं साहित्य परिषदेचा कवी ह स गोखले पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळालेला आहे. या सर्व साहित्याला मिळून राज्य सरकारचा इंदिरा संत सुद्धा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ही काही त्यांच्या कवितेची मुखपृष्ठ आहेत. बऱ्याच वेळेला विद्यार्थी त्या पुस्तकांपर्यंत पोहोचतच नाहीत. तर अशी काही त्यांची जी मुखपृष्ठ कविता आहे, कविता संग्रह आहेत, त्यांचे मी मुखपृष्ठ इथे दिलेले आहेत. ह्या मुखपृष्ठावरून सुद्धा तुम्ही पाहू शकता की सगळी मुखपृष्ठ अगदी वेगळी आहेत. म्हणजे रेग्युलर आपण जी पुस्तकं पाहतो त्यापेक्षा त्यांची मुखपृष्ठ म्हणजे त्यांचं एक वेगळेपण त्यांच्या पुस्तकातून सुद्धा आपल्याला जाणवतं. आज आपण या कवितेला सुरुवात करतोय. कवितेचं नावच आहे आश्वासक चित्र. कवयित्री आहे नीरजा. कविता संग्रह आहे निरर्थकाचे पक्षी, ज्याचं चित्र मी बाजूला दिलेलंच आहे. काव्य प्रकार आहे मुक्त छंद. कारण स्त्री मुळातच मुक्त झालेली आहे, सगळ्या बंधनातून ती मुक्त झालेली आहे. तर अशा स्त्रीवरची कविता कशी बंदिस्त असू शकते? त्यामुळे तो प्रकार सुद्धा आहे मुक्त छंद. आशय आहे स्त्री पुरुष समानता, की जे अतिशय महत्वाचं असा हे मूल्य जपण्याचा प्रयत्न त्यांनी ह्या कवितेतून केलेला आहे. मी कवितेचं वाचन करत आहे. आश्वासक चित्र. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आदान भाताचं भातुकलीच्या इवल्याशा गॅसवर. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. मुलगी पाहत राहते कौतुकाने त्याच्याकडे, अचानक बाजूला ठेवते बाहुलीला, ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसं पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? मुलगा चेंडू देतो तिच्या हातात. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती, आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर, दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम.
मग शोधतो पातेलं भाजीसाठी. हळूहळू तोही शिकेल आपलं कसब दाखवताना घर सांभाळणं. तापलेल्या उन्हाच्या आडोश्याला बसून माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडून. आता आपण हे कवितेचं वाचन केलेलंच आहे. आता आपण कविता आधी समजून घेऊया. ही कविता आहे स्त्री पुरुष समानता. पण ही स्त्री पुरुष समानता कशी आहे तर स्पर्धा नाहीये. काय सांगितलंय बघा कवीने, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. तुम्ही चित्र बघत असाल तर त्या चित्रामध्ये आपली कवयित्री दिसते आहे. त्या कवयित्रीने त्या मुलाखतीतच सांगितलं की जेव्हा त्या एका आपल्या घराच्या खिडकीतून बाहेर बघत होते आणि त्यावेळेला त्यांनी एका मुलाला आणि मुलीला खेळताना पाहिलं आणि त्यांना त्यावेळेला स्फुरलेली ही कविता आहे आणि एक आश्वासक चित्र त्यांना दिसलेलं आहे. त्याच्यावरची ही कविता आहे. तर त्यांनी बघा ती काही शब्द वापरले. शब्द किती महत्वाचे आहेत बघा. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून, त्यांनी सावलीत बसून नाही म्हटलंय, तापलेलं ऊन म्हटलंय. तर हे तापलेलं ऊन म्हणजे काय, तर हे जे बाहेरचं जग आहे, स्पर्धेचं जग आहे, त्या स्पर्धेच्या जगात ती स्वतःचा आडोसा म्हणजे स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारी ती स्त्री आहे. खेळते आहे एक मुलगी केव्हाची, सतत धडपडते या जगामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ती मुलगी धडपडते. मी पाहत राहते माझ्या घराच्या झरोक्यातून. बघा झरोका म्हटले, खिडकी नाही. म्हणजे किती शब्द मोजून मापून त्यांनी वापरले. खिडकी म्हटलं की खिडकी मोठी लहान अशी अशी असू शकते, पण त्यांनी झरोक्याचा आकार हा अतिशय लहान असतो. झरोका म्हणजे काय, तर आपल्या घरामधून एखादा दूर जाण्यासाठीची एक जागा ठेवलेली असते, त्याच्यातून कधी कधी प्रकाशाची किरणं घरामध्ये येतात, असा हा झरोका आहे. म्हणजे काय, तर स्त्री घरामध्ये इतकी गुरफटलेली आहे, चूल मूल याच्यामध्ये जी अडकून पडलेली आहे, तिला बाहेरच्या जगाशी बांधण्याचं काम या झरोक्यातून केलेलं आहे. आणि या झरोक्यातून ती बाहेरच्या जगाशी संबंध प्रस्थापित करू पाहते, म्हणून त्यांनी तिथे झरोका हा शब्द वापरलेला आहे. ती मांडीवर घेते बाहुलीला. मुळातच स्त्री मुलगी जन्माला आली की तिच्यामध्ये ममत्व हे असतं. तिला बाहुलीला सांभाळणं किंवा मुलाला सांभाळणं, घर सांभाळणं ह्या गोष्टी शिकवाव्या लागत नाही. त्यामुळे तिने मांडीवर घेतलंय बाहुलीला, एका हाताने थोपटत तिला चढवते आधान भाताचं. बघा ती किती हुशार आहे मुलगी. एका हाताने तिने बाहुलीला थोपटते म्हणजे बाळाला झोपवते आणि एका हाताने तिने स्वयंपाक चालू केलेला आहे. म्हणजे घर सांभाळताना सुद्धा टाइम मॅनेजमेंट हे किती स्त्रीच्या अगदी लहानपणापासून नसा नसा भिनलेला आहे हे त्यांनी दाखवलंय. भातुकलीच्या इवल्याशा गॅसवर. आपल्याकडे ही एक वेगळीच पद्धत आहे, जी रूढ झालेली पद्धत आहे की मुलगी जन्माला आली की आपल्याकडे बर्फी वाटतात किंवा जिलेबी वाटतात. म्हणजे तिच्या जन्मापासूनच स्त्री पुरुष हा भेद केलेला असतो. आणि मुलगा जन्माला आला की पेढे वाटतात. मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला त्याला गिफ्ट मध्ये काय मिळतं, तर बंदूक मिळते, गाडी मिळते, बॅट बॉल मिळतो. आणि मुलीला मात्र काय मिळतो, तो खेळ मिळतो, तोही संसाराचा, भांडी भांडी खेळण्यासाठी, भातुकलीचा. म्हणजे जणू काही आपण तिला आधीपासूनच हे ठरवून टाकलेलं आहे की ही घरातच रमणार आहे, चूल आणि मूल मध्येच रमणार आहे, भावलीशीच खेळणार आहे. तर अशा ह्या इवल्याशा गॅसवर ती एकाच वेळेला दोन कामं करते, मुलालाही सांभाळते आणि स्वयंपाकही करते. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन. पण जो मुलगा आहे तो ह्या घरात अडकलेला नाही, तो घराच्या बाहेर पडलेला आहे, स्वतःच्या विश्वात रमलेला आहे, स्वतःचे खेळ खेळतोय. आणि तो खेळतोय की चेंडूचा खेळ. खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. तो बाहेर पडलेला आहे, घराच्या चार भिंतीतून बाहेर पडलाय, स्वतःच्या विश्वात रममान झालेला आहे, स्वतःचे खेळ खेळतो आहे, स्वतःचं कसब दाखवतो आहे, बाहेर त्याने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. पण ही जी घरात अडकलेली मुलगी आहे, तिला त्या बाहेरच्या मुलाबद्दल असूया नाहीये, राग नाहीये, उलट ती कौतुकाने बघते. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. आता ह्या सगळ्या जबाबदारीमध्ये अडकणारी जी स्त्री आहे ती काय करते,
ती जी मुलगी आहे ती आपल्या दोन्ही जबाबदाऱ्या म्हणजे बाळाला आणि स्वयंपाक थोडा बाजूला करून त्या 4 भिंतीतून ती बाहेर पडली आणि ती काय करते, तर त्या मुलाजवळ गेलेली आहे. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. आता ही मुलगी आपलं चातुर्य, आपलं कसब बघायला आली म्हणून त्याला सुद्धा उत्साह आलेला आहे. तो पुन्हा एकदा तिला तो चेंडू उडवून उंच आकाशात उडवून पुन्हा तो झेलण्याचा प्रयत्न करतो आहे. कसब दाखवतो आहे. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे. आता एक पुरुषी अहंकाराला धक्का बसावा अशी घटना घडलेली आहे, की जे कसब, जे कर्तृत्व पुरुषाने बाहेर गाजवलेलं आहे, ते गाजवण्याचा प्रयत्न जणू ती मुलगी करते की काय? कारण तिने चेंडू मागितल्याबरोबर तो काय म्हणतोय बघा, मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो. आता हे हसणं, हे आनंदाचं हसणं नाहीये, तर ते उपरोधिक आहे, अपमानित करणारं आहे, की तू चूल मूल सांभाळणारी स्त्री आहेस. तू बाहेरच्या जगामध्ये काय येणार? तू काय करू शकतेस? तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. तर तू काय करू शकते? तू फक्त स्वयंपाक करू शकते. तू फक्त घर सांभाळू शकते. तू याच्या बाहेर येऊ शकत नाहीस. हा पुरुषी अहंकारच जणू काही त्याचा जागा झालेला आहे. मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. पण ती स्त्री मात्र त्या पुरुषाच्या समोर ठामपणे उभी राहते आणि ती सांगते की फक्त मी चूल मूल नाही तर मी घर सांभाळून सुद्धा बाहेरच्या जगात येऊ शकते, स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकते. तू करशील? आणि एक मोठा प्रश्नच जणू काही तिने विचारलेला आहे. त्या पुरुषी संस्कृतीला स्त्रीने विचारलेला हा प्रश्न ह्या वाक्यातून अधोरेखित होतो, की मी दोन्ही करू शकते, मी घर सांभाळू शकते, मी नोकरी करू शकते, पण तू करशील का? आता इथे मात्र तो मुलगा थोडासा मागे सरलेला आहे. मुलगा देतो चेंडू तिच्या हातात आणि त्याने सुद्धा आपली थोडीशी जबाबदारी किंवा आपल्या हातातलं कसब स्त्रीच्या हातामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे, की कधीही बघा कुठलंही काम असेल तर ते बहुतेक वेळा पुरुषाला दिलं जातं. स्त्री करू शकेल की नाही तिच्या कॅपॅसिटीवर बऱ्याच वेळेला प्रश्न निर्माण केले जातात, की स्त्री आहे, बाई आहे, तिला काय जमणार आहे? पण त्या पुरुषाने तिच्यावर विश्वास दाखवलाय आणि तो चेंडू तिच्या हातात दिलेला आहे. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. आता हे तिने कधी शिकलं, कसं शिकलं? पण बायका मुळातच प्रचंड हुशार असतात आणि त्यामुळे त्यांना काही गोष्टी न शिकवताच येणाऱ्या असतात आणि हे तिने तिथे दाखवले. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित, की त्याला कळतच नाही की ही बाई कधी ह्या घराबाहेर पडली, कधी हिने स्पर्धेत आली आणि आता आपल्या बरोबरीने ही वागायला लागली. याचं त्याला खूप आश्चर्य वाटलं. तशी हसून म्हणते ती, आता तू. आता ही खूप मोठी जबाबदारी आहे, कारण बाईने पुरुषाच्या बरोबरीला येऊन दाखवलेलं आहे. आता गरज कोणाची आहे? तर पुरुषाला शिकण्याची. म्हणजे नेहमी आपण स्त्री पुरुष समानता करतो त्यावेळेला प्रत्येक कवयित्री किंवा अनेक कवयित्रीने स्त्रीला पुरुषाच्या जवळ येण्यासाठी किंवा ती समानता दाखवण्याचा प्रयत्न केलाय, पण ही समानता इथे वेगळी आहे. इथून पूर्ण कविता बदललेली आहे, की स्त्रीने स्वतःचं अस्तित्व दाखवले. आज आपल्या समाजामध्ये आपण अनेक स्त्रिया पाहतो की ज्यांनी देश चालवलेला आहे. आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होऊन गेल्यात, पंतप्रधान इंदिरा गांधी होऊन गेल्यात. अनेक स्त्रिया की ज्यांनी आपलं कर्तृत्व गाजवलेलं आहे. नीला सत्यनारायण ज्या IAS अधिकारी होत्या, ज्या आत्ताच आपल्यामधून गेल्या. किरण बेदी ज्या IAS अधिकारी होत्या. अशा अनेक स्त्रियांची उदाहरणं आपल्या समोर आहेत की ज्यांनी आपलं त्या पुरुषी संस्कृतीमध्ये स्वतःचं असं अस्तित्व निर्माण केलंय आणि आता वेळ आली कुणाची, तर ती आहे पुरुषाची. ही जबाबदारी आता बाईने पुरुषावर टाकलेली आहे. आता त्यांनीही ती स्वीकारली बरं का, म्हणजे हा मुलगा काही विलन नाहीये, तो पुरुष वाईट नाहीये, तोही टाकलेली जबाबदारी स्वीकारण्याचा प्रयत्न करतोय. तो कसा करतोय? मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. आता त्याची ही सुरुवात आहे, त्याला ते कधीही आलेलं नाहीये. त्यामुळे जरी ओळ साधी असली तर त्याच्या मागचा अर्थ बघा, त्याचं नवखे पण दिसतंय, की त्याला कळत नाही स्वयंपाक करताना जर आपण मांडी घालून बसलो तर आपण पटापट स्वयंपाक करू शकत नाही, तर तो बसलाय मांडी घालून. दोन्ही हाताने थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम. आता ज्या बायकांना स्वयंपाक करण्याची सवय आहे, ज्यांना रोजच्या रोज हे सगळं माहितीये, त्या बायका आधी बाळाला मांडीवर घेऊन झोपवत नाहीत,
कारण बाळाला एकदा मांडीवर घेतलं तर आपण उठू शकत नाही, स्वयंपाकासाठी हालचाल करू शकत नाही. पण ह्या नवख्या पुरुषाला हे माहित नाही. तो दोन्ही हाताने त्याला थोपटतोय. बघा मगाची ओळ तुम्ही पाहिली असेल तर मुलगी एका हाताने बाळाला झोपवते आणि एका हाताने भाताचं आधण ठेवते. मुलगा मात्र दोन्ही हात वापरतोय. त्याने आधी बाळाला झोपवले आणि आता तो काय करतोय, मग शोधतो पातेलं भाजीसाठी आणि त्यानंतर तो स्वयंपाकाची तयारी करतोय. म्हणजे जे टाइम मॅनेजमेंट जे असतं एका स्त्रीमध्ये, जी सराईतपणे सगळे कामं करत असते, ह्या नवख्या पुरुषाला ते जमत नाही. पण कवयित्रीला खूप मोठा आशावाद आहे. बघा त्या काय म्हणतात, हळूहळू तोही शिकेल. इथून मागे स्त्रीला शिकण्याची गरज होती, पण आता गरज कोणाची आहे, तर पुरुषाला शिकण्याची. कारण स्त्री घराच्या बाहेर पडलेली आहे, तर घर ही जबाबदारी ही दोघांची आहे. आपल्याकडे अनेक कविता आहेत की घर हे दोघांचं असतं, एकाने पसरवलं की दुसऱ्याने आवरायचं असतं. तर एकावर जबाबदारी टाकणं हे योग्य नाही. घर दोघांचं असेल तर ते दोघांनी सुद्धा सांभाळलं पाहिजे. हे एवढ्या छोट्याशा वाक्यात त्यांनी दिलेलं आहे की तोही शिकेल हळूहळू. आपलं घर कसं दाखवताना घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. ह्या स्पर्धेच्या युगात त्याला बाहेर तर त्यांनी जगात कर्तृत्व गाजवणं सुरू केलेलंच आहे, पण त्याला आता घर सांभाळणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून बघा आता आपल्याकडे अनेक आपण जाहिराती बघतो. त्या जाहिराती पूर्वीच्या जाहिराती बघा की एक बाई घरामध्ये किचनमध्ये काम करते आणि बाहेरून फक्त सगळ्या ऑर्डर देत आहे. कोण म्हणतं मला इडली, कोण डोसा, कोण काय, आणि मग ती एखाद्या अष्टभुजा देवीसारखी सगळ्या गोष्टी पटापट आणून देते. पण आताच्या ऍडव्हर्टाईज बदलल्या आहेत. आता पुरुष किचनमध्ये काम करताना बऱ्याच वेळेला दाखवला जातो. म्हणजे आता ही मानसिकता बदलत चाललेली आहे की घरात पुरुषाने काम केलं म्हणजे तो बायल्या होत नाही, तर घर ही त्याचीही जबाबदारी आहे. ही मानसिकता कुठेतरी बदलत चाललेली आहे, जी आपण जाहिरातीमधून पाहतो. मागे एक छान जाहिरात होती की असा खूप छान पाऊस पडतो आहे आणि ते दोन नवरा बायको खिडकीशी बसून चहा पित होते. तर नवरा सहज म्हणतो की इतका छान पाऊस पडतोय तर ह्याच्या वेळेला भजी असती तर किती मजा आली असती. तर ती बाई सहज म्हणते की भजी तर खायला मजा आली असती, पण ती तुझ्या हातची असती तर जास्त मजा आली असती. हे बोलण्याचं धाडस आता बायकांमध्ये आलेलं आहे आणि हे धाडसाचीच ही कविता आहे. आणि म्हणून त्या म्हणतायत की आता तापलेलं जे ऊन आहे, म्हणजे ही स्पर्धेचं जे जग आहे, त्या जगात तो पुरुष सुद्धा आता आपलं घर सांभाळण्याचं कसब दाखवणार आहे. कारण घरातली जर स्त्री आजारी पडली तर सगळं घर आजारी पडतं असं आपण म्हणतो की स्त्री ही दोन्ही कामं करू शकते, पण एक पुरुष दोन्ही गोष्टी करू शकत नाही. आपण अनेक वेळा पाहतो की एखाद्या घरातल्या कर्त्या पुरुषाचा जर मृत्यू झाला तर ती स्त्री आणखी ती काय 2-3 मुलं असतील त्यांना लहानाचं मोठं कसंही कितीही कष्ट करून सुद्धा ती लहानाचं मोठं करतेच. पण पुरुष मात्र हे करू शकत नाही, त्या लगेच दुसरं लग्न करतो. किंवा आता आपण अनेक उदाहरणं पाहतो बघा, आपल्याकडे अनेक शेतकरी आत्महत्या करतात. कर्ज घेतलं, पाऊस नाही पडला. अनेक शेतकरी करतात. हजारो शेतकरी आत्महत्या करतात. पण त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची जी विधवा आहे, तिने आत्महत्या केली असं कुठेही आपल्याला वाचनात येत नाही. कारण स्त्री ही मुळातच इतकी खंबीर असते की कुठल्याही समस्येला ती रात्रीचा दिवस करेल, कुठलीही कष्टाची कामं करेल, पण ती आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतेच. आता वेळ आलेली आहे ती पुरुषाला करण्याची. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. कवयित्री बघा किती सुंदर असं एक आश्वासक चित्र त्यांनी ह्या कवितेतून दाखवले की ही जी स्त्री पुरुष समानता आहे एक आशादायी चित्र आहे. जरी 20-22 वर्षापूर्वीची ही कविता असली तरी ती अजूनही किती उपयुक्त आहे. अजूनही हे आश्वासक चित्र आपल्याकडे येणं बाकी आहे. अजूनही प्रत्येक घरामध्ये स्त्री कितीही मोठ्या पदावर असली तरी सुद्धा घरात येऊन प्रत्येक गोष्ट म्हणजे किचनची पूर्ण जबाबदारी ही एका बाईचीच असते असं मानलं जातं. तर ह्या परिस्थितीतून आता आपल्याला बाहेर पडलं पाहिजे असं एक आश्वासक चित्र त्यांनी या कवितेत दिलेलं आहे. आपल्या भारतात अजून आलेलं नाही, पण आपल्याकडे हाऊस वाईफ असतं तसं आता हाऊस हजबंड हे परदेशात खूप मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे. अनेक चित्रपटात सुद्धा दाखवतात की बाई कर्तृत्व दाखवण्यासाठी जेव्हा बाहेर पडते तेव्हा तिचा नवरा घर सांभाळतो. तर हे आपल्याकडे आता कुठे कुठे सुरू झालेलं आहे.
जे आत्ता सुरू झालेलं आहे त्याच्यावरची कविता 20-25 वर्षापूर्वीच कवयित्रीने लिहिली आहे. म्हणजे किती दृष्टीपण ह्या कवितेतून दिसून येते. जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र, हे पुरुषाचे खेळ, हे स्त्रीचे खेळ, असं काहीच नाही. हा भेदाभेदच इथे संपून जाईल. प्रत्येक गोष्ट स्त्री पुरुष एकत्र येऊन खेळतील, एकत्र येऊन आपलं आयुष्य पुढे घालवतील. भातुकलीतून प्रवेशतानाच वास्तवात. आता ही मुलं भातुकली खेळणारी आहेत, पण हे जर मूल्य त्यांनी पुढे जपलं आणि पुढे वास्तवात, कारण ही उद्याची भावी पिढी आहे, ही जर पिढी अशी नवीन विचार घेऊन जर पुढे आली तर सगळ्यांचंच आयुष्य सुखकारक होणार आहे. हातात हात असेल दोघांचाही, दोघही पुढे जाणार, एकत्र येणार आहे. कारण आपण म्हणतो की स्त्री पुरुष ही संसार रथाची चाकं आहे. ती जर एकत्र चालली तरच हा रथ पुढे जाणार आहे. एक चाक जर ट्रकचं असेल आणि एक सायकलचं असेल तर ती गाडी चालू शकत नाही. तसं आपल्या जर 50% भारतातल्या स्त्रिया आहेत त्या जर मागे राहिल्या तर हा समाज पुढे जाऊच शकत नाही. त्यामुळे दोघांनी एकत्र चालणं किती गरजेचं आहे. ज्यावर सहज विसावेत बाहुली आणि चेंडू जोडीनं. तर बाहुली आणि चेंडू ही स्त्री पुरुषांची प्रतीक त्यांनी वापरलेली आहे, की स्त्री म्हटलं की बाहुली आणि चेंडू म्हटलं की पुरुष. ही जी आपल्या मनामधली जी प्रतीक आहेत तीच त्यांनी इथे वापरलेली आहेत, की स्त्री पुरुष एकत्र येतील आणि छान जोडीनं संसार करतील, असा आधुनिक विचार त्यांनी ह्या कवितेतून मांडलेला आहे. आता ही एक मला काल परवाच एक पोस्ट आली होती, त्या पोस्ट मधले हे चित्र आहे. ह्या स्त्रीचं नाव आहे उषा जगदाळे, बीड जिल्ह्यातील आहे. तिला आत्ताच महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळालेला आहे, महावितरणाची वाघिणी. ही जी उषा जगदाळे आहे ती अतिशय गरीब घरातली मुलगी आहे, चांगली खेळाडू आहे. नॅशनल लेवल पर्यंत ती खेळत पुढे गेलेली आहे. पण घरची एवढी प्रचंड गरिबी की तिचं लग्न 12वी नंतरच झालं आणि ज्या घरात ती गेली तेही घर तसंही गरीबच होतं. कोरडवाहू शेती होती, पावसावर अवलंबणारी शेती. त्याच्यामध्ये तिने घोर मेहनत केली नवऱ्याच्या मदतीने, पण काही शेतीमध्ये फार उत्पन्न निघत नव्हतं. अचानक एके दिवशी तिला महावितरणची एक जाहिरात पाहिली आणि तिने सहज म्हणून तिथे जाहिरातीमध्ये फॉर्म भरला आणि खेळाडूंच्या कोट्यातून तिला नोकरी मिळाली आणि तिला लाईनमनचं काम दिलेलं आहे, की ज्या पोलवर पुरुषाला सुद्धा चढणं किती कठीण गोष्ट आहे, अशी गोष्ट तिने करून दाखवलेली आहे. आणि हा आत्ताचाच फोटो आहे, की ज्या वेळेला करोना मधला काळ होता, ज्या वेळेला एप्रिल मे मध्ये भर उन्हामध्ये तिथे 40°C तापमान असतं, त्या तापमानात सुद्धा तिने पुरुषाच्या बरोबरीने सगळ्या गावातल्या लोकांच्या ज्या वेळेला काही लोड शेडिंग असतं किंवा काही प्रॉब्लेम असतात, बऱ्याच वेळेला हे सगळे प्रॉब्लेम तिने एकही दिवस सुट्टी न घेता पुरुषाच्या बरोबरीने, की ज्या कामाचा विचार कधी पुरुष सुद्धा करू शकत नाही, असं काम तिने करून दाखवलेलं आहे. आणि हा फोटो एक प्रातिनिधिक फोटो म्हणून मी इथे घेतलेला आहे, की आज स्त्री काहीही करू शकते. असं कुठलंच क्षेत्र नाहीये की ती स्त्री तिथे पोहोचू शकत नाही. आणि म्हणून उषा जगदाळेचा फोटो मी इथे दिलेला आहे. आता ह्या कवितेची वैशिष्ट्य काय आहे, तर खूप साधी सोपी सरळ कविता आहे. फार त्याला असं वेगळे वेगळे कांगोरे नाहीये. तर पहिलं म्हणजे मुक्त छंद. मी मगाशीच सांगितलं की स्त्री आता सगळ्या बंधनातून मुक्त झालेली आहे, तर तिच्यावरची कविता कुठल्या बंधनात कशाला, म्हणून ती मुक्त छंदात आहे. मुक्त छंद म्हणजे काय, तर आपल्या मनात आलेले विचार, ही संवाद रूपी कविता आहे. जसे विचार मनात आलेले आहेत तसे ते कवयित्रीने पुढे पुढे मांडलेले आहे. त्याच्यामध्ये असं कडवी नाही, यमक नाही, काही नाही, अशी मुक्त अशी ही कविता आहे. विचार मात्र अतिशय सार्वकालिक आहे, की जो कुठल्याही काळामध्ये रुजणारा आणि तरुण असा हा विचार आहे. मी मगाशी म्हटलं, खूप वेळा मी म्हटलंय, की आपली ही जी कविता आहे ती 20-25 वर्षापूर्वीची जुनी असून सुद्धा तिचा विचार आजही आवश्यक असाच आहे. चिंतनशील काव्य आहे, चिंतन करायला लावणारा काव्य आहे. पुरुषाला, स्त्रीला, घराला, समाजाला, देशाला प्रत्येकाने चिंतन करावं अशी ही कविता आहे, की प्रत्येक वेळी स्त्रीनेच का सगळं करायचं, तिच्यावरच सगळ्या जबाबदाऱ्या का. पुरुषाने सुद्धा काही जबाबदाऱ्या जर घेतल्या तर पुरुष एक तर मुळातच स्त्रीला शारीरिक, मानसिक, सामाजिक एवढी बंधनं असतात. या बंधनामध्ये हे आणखीन जर कामाचीही जर बंधनं असतील तर ह्या बंधनातून स्त्री मोकळी होणार कधी, हा विचार, हा चिंतन करणारा विचार ह्या कवितेत आहे.
काही प्रतिमा आणि प्रतीक इथं वापरलेली आहेत बघा. तापलेलं ऊन आणि उन्हाचा आडोसा. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की हे दोन्हीही जी प्रतीक आहेत ती स्पर्धेच्या युगाची आहेत. बाहेरची जी जग आहे ते इतकं साधं सोपं सरळ नाहीये. अतिशय स्ट्रगल आपल्या आयुष्यात आहे. तर त्या स्ट्रगल साठी त्यांनी हे दोन प्रतीक वापरलेले आहे. झरोका, की बाहेरचं जग आणि घरातलं जग, ह्या दोन जगाला जोडणारा हा दुवा आहे, जो स्त्रीसाठी एवढा छोटासा झरोका कवयित्रीने या कवितेतून व्यक्त केलेला आहे. बाहुली आणि चेंडू ही लिंगाधिष्ठित बदल किंवा भेदाभाव दाखवण्यासाठी, की बाहुली म्हटलं की ते मुलीनेच खेळायची, चेंडू म्हटलं की तो मुलानेच खेळायचा, हा जो काही भेदाभेद आहे तो या त्यांनी प्रतीकातून दाखवलेला आहे. आता कवितेचं रसग्रहण, बऱ्याच वेळेला ही कविता आपल्याला रसग्रहणाला येतेच. आता कविताचं रसग्रहण करताना ते 3 भागात करावं लागतं. एक आहे आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य. आता ह्या आशय सौंदर्यामध्ये काय येतं तर कवितेचा विषय. कवितेचा विषय काय आहे तर स्त्री पुरुष समानता. मध्यवर्ती कल्पना सुद्धा स्त्री पुरुष समानताच आहे, कारण हे अतिशय महत्वाचं मूल्य त्यांनी यातून दिलेलं आहे. ह्या कवितेतून संदेश काय दिलेला आहे तर स्त्रीने तर स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलंच आहे. आता गरज आहे ती पुरुषाची, जो स्वतः फक्त बाहेरची कामं करतोय, घरातून बाहेर तो पडलेला आहे, पण त्याला घरात आणून पुन्हा एकदा एकमेकांच्या जोडीने हा संसार चालवण्याचा संदेश त्यांनी दिलेला आहे. यातून एक उपदेश आहे. हा उपदेश सुद्धा हाच आहे की स्त्रीने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय, आता गरज आहे पुरुषाची. वेळ आलेली आहे की पुरुषाने सुद्धा आता शिकलं पाहिजे. मूल्य पुन्हा येणार आहे, स्त्री पुरुष समानता. आता काव्य सौंदर्य. आता काव्य सौंदर्यामध्ये अलंकार, आता आपण पाहिले की ही आपली मुक्त छंदातली कविता आहे. त्याच्यामध्ये कुठलंही यमक नाही, छंद नाही, वृत्त नाही, कशातही ते अडकलेली नाही. त्यामुळे अलंकार येते, आपण मुक्त छंद हाच अलंकार येणार आहे. ह्या कवितेमध्ये कुठलाही रस नाही, म्हणजे आपले जे नवरस आहेत, वीररस, शौर्यरस, करुण रस, असा कुठलाही रस नाही. एक साधी सरळ आपण एक संसार रस म्हणू शकतो, तर तसा हा रस आहे. विविध कल्पना, अनेक कल्पना त्यांनी, आता एक कल्पनाच किती वेगळी आहे की आपल्या घरामधली स्त्री जेव्हा बाहेर जाऊन पैसे कमवते, नवऱ्याच्या बरोबरीने कमावत असते, त्यावेळेला घरातलं काम वाटून घेण्याची जबाबदारी ही पुरुषाने घेतली पाहिजे. ही केवढी वेगळी कल्पना या कवितेतून मांडलेली आहे. विविध भावना, वेगवेगळ्या भावना आहे त्याच्यामध्ये. आश्चर्यचकित होते, कसब दाखवताना जेव्हा ती मुलगी समोर येते त्यावेळेला त्याला उत्साह येतो. तर अशा भावनांचा सुद्धा इथे वापर झालेला आहे. भाषिक सौंदर्य, कवीची भाषा शैली. ही भाषा शैली कुठली आहे तर ही संवादात्मक भाषा शैली आहे. त्याच्यामध्ये यमक नाही, कडवी नाही, ही कविता आपण गाऊ शकत नाही. त्यामुळे भाषा शैली ही संवादात्मक आहे. शब्दालंकार, याच्यामध्ये शब्दालंकार, अर्थालंकार याच्यामध्ये ही कविता अडकतच नाही. नाद माधुर्य, जर तुम्ही 1-2 वेळा ही कवितेचं वाचन जरी केलं तर एक वेगळ्या प्रकारचा नाद मात्र इथे नक्की तयार होत असतो. त्यामुळे या कवितेला कुठल्याही प्रकारचं वृत्त नाही, कारण ही मुक्त छंदातली कविता आहे.